नमस्कार सर्वांना. सध्या ना वातावरणच किती विचित्र चालू आहे ना. कधी पाऊसच एवढा धो-धो कोसळतो आणि त्यात एवढं सारं होणारं गरम. आणि आज सकाळी बघा अचानक पाऊस आला ना, त्याच्यामुळे मी तर शूज घातलेले किती घाण झाले ते, त्याच्यात व्हाईट शूज. आणि हा अचानक पडणारा पाऊस आहे ना, त्याच्यामुळे भरपूरच जास्त गरम होत आहे. त्याच्यामुळे मी इतके दिवस तर ना मार्केटला जात नव्हती, म्हणजे भाजी मार्केटला, जिथे दादरला मला वसईवाल्यांकडून मी भाज्या घेतेच. ह्याच्या आधीसुद्धा मी शेअर केलेल्या आहेत. तर मी जवळजवळ महिनाभराने या 1.5 महिन्याभराने मी चालले आता तिथे भाजी घ्यायला. आणि इथेच सगळं मार्केट शुकशुकाट होतं. मला आयडिया नव्हती की मी भरपूर दिवसांनी म्हणजे मार्केटमध्येच उतरली होती, त्यामुळे आयडिया नव्हती की काय एवढं मार्केट पूर्ण शुकशुकाट आहे. नंतर कळालं, ते पुढे तुम्हाला कळेलच. आणि ते कबूतरखान्याचे ते कबूतर वगैरे दिसतातच आहेत. आणि इथे आहे ना ते दादरचं हनुमान मंदिर. तर दर्शनासाठी लाईन तर आज नव्हती, सकाळची असते जास्त. आणि अशीच ऑफिसला किंवा मार्केटला वगैरे येणारे लोक येऊन जाऊन दर्शन घेतात. तर येताना तुम्हाला दर्शन दाखवतेच. आता इथे भाजीवाले आहेत ना, तिथे जिथे रेग्युलर फळवाले भाजीवाले बसतात तिथे कोणीच नव्हतं. तर मला खूप मोठा प्रश्न पडला. इथून इथे का बसलात? अच्छा, पहलगाम. तेच तर. नाही, मी बऱ्याच महिन्यानी, मला महिन्यानंतर आली मी, म्हणून महिन्यानंतर आली म्हणून मी म्हणते हे इथले कुठे गेले, कुठे मला वाटलं BMC लावताय. बघते, आली पुढून, येते 1 महिन्यानंतर. कशी दिली? पाल्याची, शेगळाची. शेगुळ कसा दिला? शेगुळ द्या एकदा. किती हवा मस्त लागते. एकच पाहिजे. कोवळा जास्त चांगला का? मावशी, काकडी कशी? बाबा, आज ना भरपूर दिवसांनी अगदी मनासारख्या भाज्या घेतल्या गेल्या आहेत, म्हणजे वसईवाल्यांच्या. तुम्हाला तर माहिती आहे, मला इथल्याच भाज्या खूप आवडतात. जरी त्या लहान म्हणजे थोड्या जरी असल्या ना तरी बास होतं मला. तर मी भाज्या वगैरे घेऊन निघाली आणि चला तुम्हाला आज हनुमानाचं दर्शन करून देते. इथे मंदिर आहे ते. मेमध्ये हा अवकाळी पाऊस पडतोय, तो सतत पडतोय, त्यामुळे भयंकर गरम होते. म्हणजे इतकं गरम होतं आहे ना की आता ना किचनमध्येही जास्त वेळ उभं राहूसं वाटत नाही. तर ना सॅटर्डे नाईटलाच म्हणजे बाहेरच असं हलका फुलकं जेवण करण्याचं म्हणजे विचार केला आम्ही. तर इथे रवा मसाला डोसा मागवलेला आणि मैसूर मसाला डोसा. आणि इथे चीज पावभाजी, त्याचबरोबर ना दाल खिचडी प्लेन असते, प्लेन दाल खिचडी घेतलेली, तडकेवाली नाही घेतली. असा म्हणजे डायरेक्टच मी ऑफिसमधून सुटल्यानंतर डायरेक्टच गेलो, कारण की मग नंतर वेटिंग वगैरे असल्यानंतर मग परत 10-11 नको वाजायला ना, म्हणून मग हलका फुलकं जेवण करून घेतलं. शनिवारचंच आराम. माझी ना रविवारची सकाळ कितीला होते ते तुम्हालाही माहिती आहे सर्वांना. तर पण आज ना हे ट्रॅव्हल्सची शूटिंग वगैरे केलेली आहे ती म्हणजे ह्यांनीच केलेली आहे, हेच गेलेले. कारण की ट्रॅव्हल्समधून ना आंब्यांची म्हणजे भेट येणार होती, त्याच्यामुळे ते आणायला गेले. आणि 3:30 सकाळचे 3:30च्या आसपास गेले होते, कारण की
ट्रॅफिक न लागल्यामुळे ना ती 3:30च्या आसपास येते. आमच्या इथेच डोंबिवलीमध्येच डीमार्टच्या जवळच येते, त्यामुळे हेच गेलेले सकाळ सकाळ. त्यामुळे खूप लवकर आज पहाट झाली होती आमची, म्हणजे म्हणता येईल अर्धी रात्र तरी म्हणता येईल. संडेची सकाळ आहे ना ही माझ्या कामांपासूनच सुरुवात होते, पण नेहमी 30 कामे काय दाखवायची म्हणून मी आज ना सरळ जेवणापासूनच स्टार्ट केलेलं आहे. तर इथे ना मी सॅटर्डे नाईटलाच येताना अर्धा किलो चिकन आणलेलं, कारण की मी चिकन काही जास्त खाणार नाही आहे. त्यामुळे त्याला सांगितलं अर्धं चिकन आहे ते मला बिर्याणीसाठी पीसेस करून दे आणि बाकीचं चिकनसाठी. तर त्याने तशाच प्रकारचे मला पीसेस करून दिले. हे आहेत मोठे पीस, लेग पीस वगैरे ते बिर्याणीसाठी आहे आणि बाकीचं आहे ना ते छोटे छोटे पीसेस ते आहेत चिकनसाठी. आणि 2 व्यक्तींसाठी ते इनफ आहे, कारण की मी जास्त चिकन खात नाही, जास्त म्हणजे मी खातच नाही. तर इथे ना 1.5 चमचा मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 4 चमचे आहे दही. दही हे घरी लावलेलं आहे, घट्ट दहीसुद्धा चालू शकतं, नाही तर पातळही चालू शकतं. त्याचबरोबर ना मी थोडासा तळलेला कांदा घेतलेला आहे मिक्स करण्यासाठी, कारण की इथे ना मी दम चिकन बनवते. एक टोमॅटो घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी चालेल. सुके मसाले घेतलेत, 1 चमचा मालवणी मसाला घेतला आहे आणि 1 चमचा काश्मीरी मिर्च, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा हळद. मी काश्मीरी मिर्च अर्धा चमचा आणखीन घेतलेला आहे. त्याचबरोबर ना 2 ते 2.5 पळी मी तेल घेतलेलं आहे आणि वरतून चवीनुसार मीठ आता टाकणार आहे. त्याचबरोबर ना चिकन मसाला जो मी आणलेला आहे पावश ना, त्यातला चिकन मसाल्याचं फक्त 1 चमचा मी अंदाजित चिकन मसाला टाकून घेणार आहे इथे. आणि हे सर्व मसाले, मीठ, तेल सगळं मी तुमच्यासमोर आत्ताच इथे टाकलेलं आहे. वरतून थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर बरोबर ना पुदिनासुद्धा कट करून टाकायचा, पण माझ्याकडे नव्हता. आणि हे व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. हे ओव्हरनाईट असं मिक्स करून ठेवलं तर बेस्ट आहे. संपूर्ण चिकनमध्ये मसाल्यांची आणि दह्याची वगैरे चव उतरून जाते. नाहीतर 2-3 तासासाठी ठेवायचं. तर मी तसंच केलेलं आहे, सकाळीच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता नंतरला ह्याच्यामध्ये काहीही टाकणार नाही आहे. तुम्हाला पुढे प्रोसेस कळेलच कसं मी बनवलं ते दम चिकन. त्याला मी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार 2 तासासाठी जवळजवळ. आणि आता बिर्याणीचं चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मी आता घेते काय ते तुम्हाला दाखवतेच. 1 चमचा मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे आणि जवळजवळ 5 चमचे मी दही घेतलेलं आहे. सेम प्रोसेस आहे ज्या दम चिकनसाठी घेतले तसंच सेम घेतलेलं आहे. काही आहेत ते म्हणजे चिकन मसाला वगैरे थोडासा टाकलेला आहे. तर इथे ना मी आता सुके मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे आवडीनुसार, काश्मीरी मिर्च, हळद पावडर, धने पावडर आणि मेन आहे तो चिकन बिर्याणी मसाला. तो जवळजवळ 1 चमचा घेतलेला आहे, कारण की मसाले जेव्हा फ्राय करताना सुद्धा मी थोडं टाकणार आहे. मिरची ऑप्शनल आहे. हे सुद्धा सर्व आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकलेलं आहे, कारण की नंतरला सुद्धा मी टाकणार आहे. हे सर्व मिक्स करून घेतले हाताने आणि ह्यालासुद्धा मी आता थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देणार. तोपर्यंत बाकीची चॉपिंग कटिंग करायला सुरुवात करते. आणि आता इथे बघा, हे फ्रीजमध्ये मी ठेवलेलं चिकन आहे, त्याला 2 तास जवळजवळ झालेले आहेत. त्याच्यामध्ये ना मी कोळशाची किंवा करवंटीची आपण स्मोक द्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये मी करवंटीचंच देते नेहमी, तुम्हाला तर माहिती आहे. तर करवंटी जाळून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि धूर उठायला लागलं, लगेच त्याला झाकून ठेवलं. म्हणजे हे झाकून ठेवलेलं 15-20 मिनटासाठी तसंच साईडला ठेवून द्यायचं. छानपैकी कोयला इफेक्ट येतो त्याच्यामध्ये, स्मेल एवढा भारी येतो दम चिकनला. तर आता इथे बिर्याणीची तयारी. मग मी 2 कांदे आहेत ना उभे चिरून घेतलेले पातळसे आणि 2 टोमॅटो. सर्वात आधी ना कांदा आहे तो व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे तो नरम झाला ना की नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ना जी उरलेली आलं लसूण मिरची यांची पेस्ट आहे ना तीसुद्धा मी टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आता ह्यांचं कांदा आणि जो टोमॅटो आहे ना तो पूर्णपणे गळून द्यायचा आहे, म्हणजे नरम होऊन द्यायचं आहे, म्हणून मी झाकण ठेवलं. ठेवताना शूटिंगमध्ये नाही आलं. तर इथे बघा कांदा टोमॅटो आहे ना तो पूर्णपणे नरम झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकणार. त्याच्यामध्ये आहे हळद, लाल काश्मीरी मिर्च आहे आणि बिर्याणी मसाला थोडा, कारण की चिकन मॅरिनेट करताना तर मी ऑलरेडी टाकलेलेच होते थोडे मसाले. त्याचबरोबर ना 1 चमचा मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे. चिकन मसाला नसेल तर आपण गरम मसालाही टाकू शकतो, पण मी इथे चिकन मसाल्याचा यूज केलेला आहे.
आणि ते ड्राय मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. आणि आता हे जे बिर्याणीचं चिकन आहे ना मॅरिनेट केलेलं, ते सुद्धा मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे. ग्रेव्हीमध्ये चिकन टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार. आता हे चिकनमध्ये ना मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. मॅरिनेट करताना सुद्धा मी थोडंसं मीठ टाकलंच होतं ह्याच्यामध्ये. आणि आता मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटासाठी वाफवून घेणार. मध्ये मध्ये चेकसुद्धा करणार. तर इथे बघा पाणी सुटलेलं आहे थोडं. आता पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार. आणि ह्याचा बिर्याणी राईस आहे तो ऑलरेडी मी म्हणजे बॉईल करून घेतलाच आहे. तो थंड करून ठेवला आहे मी साईडला. तर याच्यामध्ये थोडंसं तूप टाकले मी आणि कोथिंबीर, त्याचबरोबर थोडासा फ्रायवाला कांदासुद्धा टाकलेला आहे. याच्यामुळे टेस्ट आणखीनच छान भारी लागते. जसं लेअर करतो तसंच. आता इथे उकडलेला तांदूळ आहे ना तो साईडला करून ठेवला होता, थंड आहे अगदी. त्याची लेअर मी देऊन घेते चिकनवरती. मी फक्त म्हणजे खालती चिकन आहे आणि वरती फक्त तांदळाचा म्हणजे लेअर देणार आहे भाताची. त्याच्या 2-3 लेअर मी ठेवणार नाही आहे म्हणजे चिकन बिर्याणीसाठी. तर इथे माझं शूटिंगमध्ये आलं नाही. मी वरतून त्याला ना थोडं तूप भरपूर टाकलेलं आहे आणि वरतून केसर दूधसुद्धा थोडंसं मी टाकलेलं आहे. छान कलर येतो त्याच्यामुळे. आणि फ्रायवाला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे. त्याचबरोबर आता मी ह्याला करवंटीचा स्मोक देणार आहे. आणि आता हे तवा ठेवलेला आहे खालती. जवळजवळ 20 ते 25 मिनटं बारीक गॅसवरती मी हे वाफवून घेणार आहे. आणि या बिर्याणीला ना 20 ते 25 मिनटानंतरच आता मी तुम्हाला खोलून दाखवेन. तोपर्यंत आता बाकीची तयारी म्हणजे दम चिकनची तयारी. पॅनमध्ये मी काहीही घेतलं नाही आहे, प्लेन आहे. त्याच्यामध्ये तेल वगैरे काही घेतलं नाही आहे, कारण की आधीच मॅरिनेट करताना सर्व काही टाकलं होतं. पूर्ण बाउलचं ना मी A to Z मसाला पूर्ण म्हणजे चमच्याने काढून घेतलेला आहे. वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे. आणि फॉईल पेपर नसेल तर आपण ना सील करताना पिठाचाही वापर करू शकतो, पण मी इथे पिठाचा नाही तर फॉईल पेपरचा वापर केलेला आहे. आता फॉईल पेपर लावल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर ह्या पॅनचं हेच झाकण आहे की ज्याचा दांडा तुटलेला आहे, म्हणजे जे उघडतो ना तो दांडा. तर जिथून हवा जाण्यासारखी आहे तिथे मी पूर्णपणे सील केलेलं आहे, कारण की हे आहे चिकन ते दम म्हणजे वाफेवरतीच शिजवायचं आहे. त्याच्यामुळे त्याला दम चांगला बसला पाहिजे, हवा कुठूनही निघाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे पूर्ण जागा मी सील करून टाकलेली आहे. आता हे दम चिकन आहे ना ते असंच फक्त बारीक गॅसवरती 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे लो गॅसवरतीच. आणि बाजूलाच माझं बिर्याणीचं भांडंसुद्धा म्हणजे झालेलंच आहे. मस्तपैकी 20-25 मिनटं छान त्याला दम निघालेला आहे बिर्याणीचा. आणि आता मी चेक करून दाखवते की कितपत मसाले कलर वगैरे काय मस्त भारी दिसतो आहे बघा. आणि 5-7 मिनटं ते चिकन शिजलंच होतं आधीच, आणखीन ते वाफेवर शिजलं गेलं आहे बारीक गॅसवरती ज्युसी असं. तर त्या 5 मिनटं इथे माझे दम चिकनलासुद्धा झालेली आहेत. तर काय करायचं आहे, आता जो तापलेलाच तवा घ्यायचा आहे, म्हणजे बाजूला तापला होता ना जो बिर्याणीसाठी घेतलेला, तोच तवा डायरेक्ट मी त्या तव्यावरती डायरेक्ट दम चिकनचा तो पॅन ठेवलेला आहे. तो पण 20 मिनटासाठी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर माझी 20 मिनटं झालेली आहेत. आणि आता इथे मी चेक करते आहे, मध्ये अजिबात मी चेक केलेलं नाही आहे चिकन. आणि तुम्ही चिकन पाहू शकता की म्हणजे लागलं वगैरे नाही आहे, बऱ्यापैकी सुकं असं झालेलं आहे. जास्तही एकदम सुकं नाही दिसत आहे आणि जास्तही पातळ नाही आहे, पण चिकन एकदम सॉफ्ट असं शिजलं गेलं आहे. आणि टेस्ट तुम्ही विचारूच नका, एवढी छान आणि भारी झालेली ना. म्हणजे 2 स्टेप्समध्ये हे फक्त चिकन होऊन जातं आणि टेस्टला भन्नाट लागतं. नक्की ट्राय करा. तर मला जास्त चिकन मी खात नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे ना बोंबीलसुद्धा होते, तर मी ते बोंबील फ्राय करून घेतले. तर आजचं इथे जेवण रेडी आहे. सुकं चिकन आहे, सोलकढी अजिबात विसरली जाणार नाही. चिकन बिर्याणी आहे म्हणून आहे रायता कोशिंबीर, आणि इथे आहे चिकन बिर्याणी विथ लेग पीस. त्याचबरोबर ना दम चिकन आहे म्हणून म्हटलं तांदळाची सोडून ज्वारीची भाकरी बनवायची. तर ज्वारीची भाकरी आहे आणि बोंबील फ्राय. तो बोंबील फ्राय म्हटल्यानंतर काय विचारूच नका, काय क्रिस्पी लागतो. सॅलड आहे थोडाफार
आणि मँगो. तर आजचं इथे संडे स्पेशल थाली काय म्हणता येईल, मिक्स थाली, कारण की त्याच्यामध्ये फिशसुद्धा आहे ना. तर चिकन बिर्याणी, चिकन सुक्कं, दम चिकन, सोलकढी, कोशिंबीर. लाईट गेले त्याच्यामुळे व्यवस्थित दिसणार पण नाही. आणि हे आहे बोंबील फ्राय. हापूस आंब्या सीझन आहे, गावावर आलेले आहेत, खाऊ नका आधी. आणि चिकन बिर्याणी आहे, ज्वारीची भाकरी आहे. चिकन बिर्याणी टेस्ट एखादं काहीतरी टेस्ट करून सांगा तुमचं आवडीचं. चला, तिथे मुद्दामून स्वर बँजो वाजवतोय. चिकन बिर्याणी, बोंबील. कसं करणार? हां, थोडं थोडं. बोंबील, रवा फ्राय. हां, नशीब तेवढं कळलं. हे टेस्ट करून सांगते, हे स्वरचं ताट आहे. चला या जेवायला. जेवण वगैरे झालं, बिर्याणी वगैरे खूप छान झाली होती. आणि प्लस दम चिकन तर रेसिपी तुमच्यासोबत आता शेअर करीनच. आता घड्याळात वाजले संध्याकाळचे 4:45 झाले आणि मी चालली आता बाहेर थोडा फेरफटका, असं शॉपिंग, विंडो शॉपिंग म्हणता येईल. काही पसंत आलं तर घेता पण येईल, काही पसंत आलं तर घेता येईल. आणि हा स्वर नाही येत आहे, फक्त आम्हीच जातोय दोघं. चला बघूया. महत्त्वाचं काम काही नाही आहे, महत्त्वाचं काम जेव्हा केव्हा म्हणते महत्त्वाचं काम आहे, पण आज महत्त्वाचं काम नाही. असंच घरामध्ये बसून सुद्धा खूप गरम होतं आहे, भरपूर. थोडं बाहेर थोडं हवा तरी लागेल. तर चला मग. खेळती हवा अगदी मस्त वाटतंय. म्हणजे हवा थोडी लागते ना गाडीवरती बसल्यानंतर. घरामध्ये खूपच गरम होत होतं. हा, घरी खूप गरम होतं. आणि आता जेव्हा कंटिन्यू पाऊस सुरू होईल ना, तेव्हा खरोखर बाहेर पडणं होतच नाही. म्हणजे सुट्टीचा दिवस असेल ना तेव्हा, आणि पावसाळा जेव्हा संपतो ना, तेव्हा बाहेर पडण्याचा मोकाच बघत असतो. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त बाहेर जाता येईल असंच आम्ही शोधत असतो. कारण की एक संडे मिळतो, त्याच्यामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत घरीच असतो. मग संध्याकाळचा थोडाफार फेरफटका करायलाच पाहिजे आमच्यासाठी तरी. म्हणजे काही मार्केटमधून काही घरामध्ये आणायचं, एक दिवस असतो त्याच्यामध्ये काय संपलं आहे नको आहे ते बघणं तर असतं. तर आज थोडीफार शॉपिंग अशीच करायला आलो स्वरसाठी. मग म्हटलं आमची पण थोडीफार करून घेतली, कारण की जुडिओमध्ये ना स्वस्त आणि मस्त असतं सगळं काही. टी शर्ट म्हणा किंवा पॅन्टी वगैरे, घरात घालण्याचे वगैरे सर्व कपडे आणि बाहेर घालण्याचे सुद्धा कपडे रिजनेबल प्राईजमध्ये मिळतात. त्यामुळे इथे आमच्या इथे ना म्हणजे 3-4 महिने झालेले आहे जुडिओ स्टार्ट होऊन. नवीनच अर्धं बांधकामसुद्धा चालू आहे. आणि इथे बिलिंगसाठी खूप वैताग आला. म्हणजे जेवढे कपडे घेतले ते ट्रायलसाठी पण खूप वैताग आला. लाईनचे लाईन. आणि इथे तर जबरदस्त डबल टिबल लाईन होती. काउंटर तर भरपूर सारे होते, पण लाईनला खूप वेळ गेला. कसं बस आमचा नंबर आला. थांबून अर्धा तासाने नंबर आला. आता हे अर्धवट पण सोडून जाऊ शकत नाही ना. मग फायनली आजचा दिवस असा संपला. निघालो मग घरी. आणि इथला व्ह्यू खूप छान वाटत होता म्हणून मी शूट करून घेतलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.